स्वागत आहे आपले माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे UGC नेट सेट प्रो मराठी. तर चला मित्रो सुरू करू हा व्हिडिओ. मित्रो आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रश्न उत्तर सिरीजचा हा भाग चौथा घेऊन आलेला आहे. या भागामध्ये आपण पुढील PYQ बघणार आहे. मित्रो आपल्याला जर PYQ आपल्याला PDF मध्ये पाहिजे असतील तर आपल्याला या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक मी प्रोव्हाइड करत आहे. त्या चॅनलला आपल्याला जॉईन करून ठेवायचं आहे. तिथे या सर्व व्हिडिओंचे म्हणजे जितके पण भाग येतात त्यांचे PDF फाईल आपण अपलोड करणार आहे. तर मित्रांनो नक्की त्या चॅनलला आता जाऊन जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलला. आणि या चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायचं आहे, कारण की पुढील भागामध्ये महत्त्वपूर्ण MCQ पण येणार आहेत. PYQ झाल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये सिरीजमध्ये MCQची नवीन सिरीज येणार आहे. आणि प्रत्येक डिपार्टमेंटचा जसं समजा टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, रिसर्च मेथोडॉजी या प्रत्येकाची व्हिडिओ या चॅनलवरती येणार. तर मित्रो आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्यायचं आहे. आणि चला बघूया काय आहेत आपले पुढील प्रश्न ते. तर मित्रो हे बघा आपली इथून पुढील प्रश्न सुरुवात होता. हा प्रश्न क्रमांक 1 आहे आपला मित्रो. इथे बघा काय विचारलेलं आहे. उच्च शिक्षणामध्ये UGCचे प्रमुख भूमिका काय आहे असं या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर ती प्रमुख भूमिका काय आहे UGCची, तर ती भूमिका आहे वृत्त पुरवठा करणे. सर्व कॉलेजेसला सर्व विद्यापीठांना वृत्त पुरवठा म्हणजे पैसा पुरवणे हे UGCचे मुख्य कार्य आहे. चला मित्र बघूया पुढील प्रश्न. बघा याच्यात काय विचारलेलं आहे. राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे. तर मित्र ती स्थापित करण्यात आली आहे नागपूर येथे. ठीक आहे मित्र. चला बघूया पुढील प्रश्न. सर्वोच्च न्यायालयामध्ये 1991 साली दिलेल्या निवडीनुसार हा एक विषय कोणता कंपल्सरी करण्यात आलेला आहे. तो विषय आहे आपल्याला. तर मित्रो बघूया पुढील प्रश्न. मित्रो आपल्या सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली एक निवाडा दिला. त्या निवाड्यानुसार कोणता विषय अनिवार्य करण्यात आलेला सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांसाठी हा प्रश्न विचारलेला. तर मित्रो आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल आपण 10वी 12वीला पेपर दिल्यानंतर एक पर्यावरण नावाचा एक स्पेशल सब्जेक्ट होता. त्या सब्जेक्टची आपल्याला एक्झाम द्यायची होती. त्याचे रिझल्ट आपल्याला ग्रेडिंगमध्ये लागायचे. त्याचे मार्क नाही भेटायचे पण ते ग्रेडिंगमध्ये ABCD अशा टाईपचे ग्रेडिंग भेटायचे. तर तो अभ्यासक्रम जो होता म्हणजे पर्यावरण अभ्यासक्रम हा फक्त आता नामधारी आहे आपल्याला माहिती आहे सर्वांना, परंतु हा 1991च्या न्याय निवाड्यामध्ये त्यांनी कंपल्सरी केला होता सर्व महाविद्यालयांना. आपल्या लक्षात आलं असेल. तर बघूया पुढील प्रश्न. हा बघा पुढील प्रश्न. विमर्शी अध्यापन म्हणजे काय होय. अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया होय म्हणजे विमर्शी अध्यापन होय. शिक्षकांना ओळखून अध्यापन केले पाहिजे. शिक्षकाने काय ओळखून आपले शिक्षक म्हणजे एखाद्या वर्गात जर एखादा शिक्षक शिकवत असेल तर त्यांनी काय ओळखलं पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. तर त्यांनी ओळखलं पाहिजे विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा एकाच संस्कृतीचा किंवा एकाच घरातला नसतो. त्याच्या प्रत्येकाचा व्यक्तिभेद असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या टाईपने विचार करतो. आपल्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थी हा वेगळ्या टाईपने विचार करतो. तर मित्र प्रत्येक व्यक्तीचा विचार करून म्हणजे विद्यार्थ्याचा व्यक्तिभेद विचार करून त्याने शिकवायला पाहिजे. म्हणजे अशा भाषेत शिकवायला पाहिजे की सर्वांना ती भाषा समजली पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून त्यांनी शिकवायला पाहिजे. मित्र बघूया पुढील प्रश्न. मित्र बघा हा स्वयंप्रभा. स्वयंच्या बद्दल वारंवार रिपीट होतात. दरवर्षी प्रश्न रिपीट होतात. बघा स्वयं हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचा किती चॅनल आहेत म्हणजे टोटल हे जे स्वयंप्रभा आहे DTH चॅनल आहे तर त्याचे किती चॅनल्स आहेत या DTHचे किती चॅनल्स आहेत. तर बघा याच्यात ऑप्शन दिलेलं नाही पण याचं योग्य उत्तर आहे 40 चॅनल आहेत. 32 जरी ऑप्शन दिले असलं तर 32 हे पहिले होते, परंतु आता म्हणजे जे लेटेस्ट उत्तर आहे याचं ते 40 आहे. तर समजा पुढच्या वेळेस जर रिपीट झाला प्रश्न त्याचं उत्तर राहील 40, 32 राहणार नाही. ठीक आहे मित्र. बघूया पुढील प्रश्न. हा बघा आपला पुढील प्रश्न आहे. संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना काय म्हणतात. तर त्याला म्हणतात परिमर्यादा. एखाद्या संशोधकाने आपली मर्यादा म्हणजे आपल्याला कुठे रिसर्च करायचा आहे, किती फील्डमध्ये रिसर्च करायचा आहे. म्हणजे समजा आपण ज्या जगाचा रिसर्च करत बसलो तर जग तर खूप अनंत आहे. मग या जगातला कुठल्या तरी एका पार्टचा जर आपण विचार करायचा म्हटलं तर त्याला परिमर्यादा म्हणतात. एक मर्यादा घालतो आपण स्वतःला की आपल्याला एखाद्या कॉलेजचा रिसर्च करायचा आहे, एखाद्या व्यक्तीचा रिसर्च करायचा आहे, आपले ते स्वतःला मर्यादा घालतो आणि त्या मर्यादाला म्हणतात परिमर्यादा. ठीक आहे मित्रांनो. बघूया पुढील प्रश्न. कोणत्याही वारंवारिता वितरणमध्ये म्हणजे आता हे मीन मोड मीडियमचा प्रश्न आहे. तर कोणत्याही वारंवारिते वितरणासाठी 50वे शतमान म्हणजे कुठल्याही भागाचा 50 म्हणजे 50% काय असेल तर ते मध्यांक असेल. मित्र बघूया पुढील प्रश्न. एका संशोधक पूर्वीच्या संशोधकातील माहिती वापरून नवीन संशोधन करतो. म्हणजे काय करतो सरळ हा संशोधक एक जुनं म्हणजे जुनं एखाद्याचं व्यक्तीचं पुस्तक उचलतो आणि ते स्वतःच्या नावाने सरळ प्रकाशित करतो. तर त्या काय म्हणता येईल याला म्हणता येईल अनैतिक. हे नैतिक गोष्ट झाली का नाही. पूर्वीचं जे अभ्यास आहे तेच जर कॉपी करून पेस्ट केलं तर त्याला काय म्हणता येईल, त्याला अनैतिक म्हणता येते. त्याला नैतिक म्हणाल का तुम्ही नाही. चला बघूया पुढील प्रश्न. हा बघा काय म्हणते. भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालय संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे. मित्र बघा इथं लक्षात ठेवायचं चूक आहे की बरोबर आहे. योग्य नाही, योग्य आहे
ह्या गोष्टी खूप बारीक लक्षात ठेवायचं. आपल्याला वाटतं योग्य काय आहे, तर आपण मग इथे हे सिलेक्ट करून घेऊ की हे योग्य वाटत आहे, कारण की बघा एक खिडकी सुविधा देते, कसं आभासी साठा आहे, असं वाटतं की आपल्याला हे बरोबर असेल उत्तर, पण इथे विचारलं का योग्य नाही आहे. तर योग्य काय नाही आहे, हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प नाही आहे, हे उत्तर बरोबर आहे. ते कोणाचा प्रकल्प आहे, हा आहे IIT खरगपूरचा प्रकल्प आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक ए. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न. ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयी परिषद कुठल्या आहे, तर ती परिषद आहे मॉन्ट्रियल परिषद, म्हणजे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ही परिषद आहे. प्रोटोकॉल जरी असेल तरी परिषदच आहे. बघा पुढील प्रश्न. ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्याचा, बघा मागे तुम्हाला सांगितलं होतं की डेसिबलमध्ये मोजल्या जातात, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं मी की साऊंडची पातळी हे म्हणजे डेसिबलमध्ये मोजल्या जाते, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे DB. बघूया पुढील प्रश्न. हरित भारत मोहिमे हा कशाचा प्रकल्प आहे, तर हा वातावरणातील बदलासाठी राष्ट्रीयकृत योजना आहे. म्हणजे आता जे भारतामध्ये पर्यावरण बदल होत आहेत याचे आपल्या देशावरती जे प्रतिकूल जे परिणाम होत आहेत त्याच्यापासून वाचण्यासाठी ही जे वातावरण राष्ट्रीयकृत समिती योजना केलेली आहे, याला म्हणतात हरित भारत मोहीम. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. तर मित्र बघूया पुढील प्रश्न. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकासासाठी कोणी प्रस्तावित केले. आपल्याला वाटेल की आपला तर काही विशेष नाही, भारताचा प्रधानमंत्री करू शकत नाही, फ्रान्सचा, आफ्रिकेचा किंवा युरोपचा असेल, पण नाही मित्र, ही भारतानं केलेला आहे याचा प्रस्तावना. कारण की भारतात उष्णता खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे सौर ऊर्जा भारताला खूप जास्त प्रमाणात भेटते. त्यामुळे याचं उद्घाटन हे भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. बघा मित्र काय होते, अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने याला काय म्हणतात, याला म्हणतात जैव विस्तारीकरण. बघूया पुढील प्रश्न. तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे प्रणालीमध्ये दिले जाते, कुठल्या याच्यात देत होतं, म्हणजे जुने काळचे जे धर्म शिक्षण होते त्याच्यात तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षण कोणत्या समाजामध्ये किंवा कोणत्या धर्मात देत होते. इस्लाम, बुद्ध, हिंदू, म्हणजे वैदिक म्हणजे हिंदू की पूर्व वैदिक, म्हणजे हे दोन हिंदू झाले, बुद्धिस्ट आणि इस्लाम. यापैकी कुठल्या याच्यात आपल्याला तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षण देत असे होते, तर ते देत होते बुद्धिस्ट शिक्षणामध्ये. त्यामध्ये तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षण देत होते. हिंदू धर्मामध्ये देत होते परंतु बुद्धमध्ये जास्त प्रमाणात देत होते. तर मित्र ठीक आहे, बघूया पुढील प्रश्न. हा प्रश्न आपण वारंवार बघत असतो. ट्रायने असा नियम केला, ट्रायने तसा नियम केला, BSNLला ट्रायने दंड दिला, आयडियाला दंड दिला. आपण वारंवार ह्या गोष्टी न्यूजमध्ये ऐकत असतो. त्याचा फुल फॉर्म विचारला आहे, त्याचा फुल फॉर्म आहे ऑप्शन क्रमांक B, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. म्हणजे ट्राय, म्हणजे सर्व जेवढेही आपले मोबाईल प्रोव्हायडर आहेत, म्हणजे आयडिया, जिओ, वोडाफोन, सर्व नेटवर्क प्रोव्हायडर ह्या ट्रायच्या अंतर्गत येतात. आपण वारंवार पेपरमध्ये न्यूजवर वाचत असतो की ट्रायने असं केलं, ट्रायने तसं केलं. ठीक आहे मित्र, तर बघूया पुढील प्रश्न. भारताची माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला, तो आला 2000 मध्ये. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. भारताचा पहिला परम संगणक विकसित करण्याची कोणी महत्त्वाची भूमिका बजावली, तर आपल्याला हे लहानपणापासून प्रश्न विचारलेला याचा ऑप्शन आहे डॉक्टर विजय भटकर. हे आपण लहानपणी पण प्रश्न केलेले आहेत, आपल्याला 8वी 9वीत पण हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. बघा पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्र सरकारने शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पूर्वी कोणत्या संकेतस्थळावरती नोंदणी करणे अनिवार्य केलेले आहे. बघा आपल्या जिथं जितकी विद्यार्थी नोंदवतात त्या सर्वांची माहिती यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला द्यायला लागते. तर ती त्याच्यासाठी एक त्यांनी पोर्टल तयार केलेलं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे सरळ पोर्टल. हे एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊन त्यांना सर्व विद्यार्थ्यांची, म्हणजे आपल्या इथे किती ॲडमिशन आहेत, किती विद्यार्थी पासआउट झाले आणि किती विद्यार्थींनी ॲडमिशन घेतले, सर्व माहिती त्यांना सरळ पोर्टलवरती शासनाकडे अपलोड करावं लागते. ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो, तर तो होते नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. आता जे नवीन शैक्षणिक धोरण आलं त्यामध्ये हे याचं खूप महत्त्वाचं आहे, कारण की आता तुम्ही जे शिक्षाल ते तुमच्या डिपॉझिटरीमध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा होता येईल. जसं की सरळ पोर्टलवरती तुमचं अपलोड होईल, एक तुम्हाला युनिक नंबर भेटेल. जसा विद्यार्थी नर्सरीत ॲडमिशन घेईल त्याला एक जसा आपला आधार कार्डचा नंबर आहे तसा एक त्याचा युनिक आयडेंटिफिकेशन कोड भेटेल आणि तो ऑनलाईन तो सेव्ह राहील. तुम्ही कुठल्या पण कॉलेजला ॲडमिशन घेतली की तिथे तुम्ही तुमचा नंबर सांगितला की तुमचे जे अकॅडेमिक्सचं पूर्ण म्हणजे मार्क्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही कसे शिकले, कसे तुमचे अकॅडेमिक्स आहेत, हे सगळं तुमचं अकॅडमिक डिपॉझिटरी म्हणजे जी ऑनलाईन राहील त्याच्यावरती सर्व गोष्टीची नोंद होईल. ठीक आहे मित्रांनो, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. बघा पुढचा प्रश्न आहे. पुढील कोणता कचरा हा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही, तर तो आहे शेतीतील कचरा. तसं आहे ऑप्शन हे बरोबर नाही आहे, परंतु आता सेट विभागाने प्रश्न विचारलेला आहे PYQ तर याचं उत्तर आता ठीक आहे. या 3पैकी बॅटरीज वगैरेच्यापेक्षा शेतीमध्ये उत्सर्जन कमी होते.
एकदमच होत नाही असं म्हणता येत नाही. हानिकारक कचरा याच्यातून होते. तुम्ही ऐकलं असेल की दिल्लीमध्ये ते पराली जाळली म्हणून पूर्ण याच्यात प्रदूषण झालं आणि त्यांनी पण प्रदूषण निर्माण झालं, हानिकारकच प्रदूषण निर्माण झालं की नाही. पण ठीक आहे, इथं ऑप्शन दिला त्यांनी, या 3 ऑप्शनपैकी हा ऑप्शन थोडा कमी प्रदूषण करतो प्रदूषण हा पण. ठीक आहे मित्रांनो, इथे आपले प्रश्न संपलेले आहेत. तर मित्रांनो नक्की या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भाग 5व्या मध्ये. मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ इथे वारंवार येत राहणार आहेत. मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.